1. कोण ते लिहा. अ. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे वजा लेखक आ. खडूऐवजी किलोभर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारे वजा लेखकांचे वडील. ई. पुस्तकातून लेखकाला भेटणारे वजा वाचक. ई. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी वजा लेखकांची आई. प्र. 2. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब, अनुभव. अ. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. आ. अनुभव आपले जगणे समृद्ध करतात. ई. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. ई. गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. प्र. 3. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर. पुस्तकांमधून नवीन ज्ञान मिळते, कल्पनाशक्ती वाढते आणि चांगले संस्कार होतात, म्हणून लेखकाला खेळण्यापेक्षा पुस्तके विकत घेणे आवडायचे. आ. कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर. लेखकाला लहानपणापासून कविता करण्याची आवड होती. तो आपल्या अनुभवांवर आणि भावनांवर आधारित कविता लिहायचा. ई. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. असे लेखक का म्हणतात? उत्तर. लेखकाच्या कविता त्यांच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांवर आधारित आहेत, त्यामुळे त्या त्यांच्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. ई. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले? उत्तर. पुस्तकांमुळे ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन मिळते, म्हणून लेखकाने पुस्तकांना गुरु मानले. प्र. 4. पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. अ. लेखकाची पुस्तके पटवून वाचून पूर्ण व्हायची, कारण त्यांना वाचनाची खूप आवड होती. आ. कवींनी सगळ्या प्रकारांचे वाचन करावे, कारण त्यामुळे ज्ञान वाढते आणि लेखन समृद्ध होते. ई. दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावले, कारण ती कविता भावस्पर्शी असून प्रत्येकाच्या भावना व्यक्त करणारी आहे. विचार करा व सांगा. शब्दाकडे चोरून बघता आलं पाहिजे. याचा अर्थ वजा शब्दांचा बारकाईने विचार करून त्यातील अर्थ, सौंदर्य आणि भाव समजून घेतले पाहिजेत. लिहिले होऊया. तुम्ही वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल मत व सारांश. पुस्तकाचे नाव श्यामची आई. सारांश. या पुस्तकात साने गुरुजी यांनी आपल्या आईचे प्रेम, संस्कार आणि जीवनमूल्ये सुंदरपणे मांडली आहेत. हे पुस्तक वाचून चांगले विचार आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. माझे मत, हे पुस्तक खूप प्रेरणादायी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक नक्की वाचावे. प्र. 1. दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अ. दिवा ढ स व राईट ॲरो वाढदिवस. आ. ल था ग्रम य राईट ॲरो ग्रंथालय. ई. च त म र आ री राईट ॲरो मैत्रीचा. ई. प्रता ह क सम वी राईट ॲरो विस्तारक. दिसलेल्या शब्दांचे लिंगानुसार वर्गीकरण. पुल्लिंग. लेखक बाबा. वाढदिवस. ग्रंथालय. जन्म. अनुभव. स्त्रीलिंग. स्त्रीलिंग. कहाणी. वाटचाल. खेळणी. रद्दी. कविता. मैत्री. भाषा. लज्जा. प्रेरणा. नपुंसकलिंग. पुस्तक. डोळे. लहानपण. बक्षीस. मन. कार्यक्रम. कौशल्य. ज्ञान.